नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परभणी जिल्ह्याचा संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते तालुके आहेत आणि किती महसूल मंडळ आहेत ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके आणि 53 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत। याच्यामध्ये गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका, मानवत तालुका, पालम तालुका, परभणी तालुका, पाथरी तालुका, पूर्णा तालुका, सेलू तालुका आणि सोनपेठ तालुका ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आता या तालुक्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळ आहेत आपण हे बघणार आहोत। याच्यामध्ये आता परभणीमधील पहिला तालुका म्हणजे गंगाखेड तालुका। गंगाखेड तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळ आहेत याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यामध्ये गंगाखेड महसूल मंडळ, माथापुरी महसूल मंडळ, माखणी महसूल मंडळ, पिंपलदरी महसूल मंडळ आणि राणी सावरगाव महसूल मंडळ ही आहेत गंगाखेड तालुक्यामध्ये संपूर्ण महसूल मंडळे जे की याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि जे पात्र आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500 रुपये एवढा खरीपचा पीक विमा हा जमा होणार आहे। त्याच्यानंतर परभणीमधील जिंतूर तालुक्यामधील एकूण 8 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यामध्ये आडगाव महसूल मंडळ, बामणी महसूल मंडळ, बोरी महसूल मंडळ, चारठाणा महसूल मंडळ, दुधगाव महसूल मंडळ, जिंतूर महसूल मंडळ, सावंगी महसूल मंडळ, त्याच्यानंतर वाघे धानोरा महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मानवत तालुक्यामध्ये एकूण 5 महसूल मंडळ आहेत। त्याच्यामध्ये एकरजवळ महसूल मंडळ, कोल्हा महसूल मंडळ, मानवत महसूल मंडळ, रामपुरी बुद्रुक महसूल मंडळ, ताडबोरगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर परभणीमधील पालम तालुक्यामध्ये एकूण 5 महसूल मंडळे पात्र आहेत। त्याच्यापैकी बानवस महसूल मंडळ, साटोरी महसूल मंडळ, पालम महसूल मंडळ, पेठ शिवणी महसूल मंडळ आणि राजूर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर परभणीमधील एकूण 9 महसूल मंडळे आहेत। त्याच्यामध्ये दैठणा महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, परभणी रुरल महसूल मंडळ, परभणी ग्रामीण, पेडगाव महसूल मंडळ, पिंगळी महसूल मंडळ, सिंगापूर महसूल मंडळ, त्यानंतर टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळ आणि झरी महसूल मंडळ ही आहेत परभणी जिल्ह्यामधील तालुक्यामधील पात्र महसूल मंडळे। त्याच्यानंतर पाथरी तालुक्यातील एकूण 4 महसूल मंडळ, त्याच्यामध्ये बाभळगाव महसूल मंडळ, हदगाव बुद्रुक महसूल मंडळ, कासापुरी महसूल मंडळ आणि पाथरी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर सेलू तालुक्यामध्ये एकूण 6 महसूल मंडळ आहेत। त्याच्यामध्ये चिकलठाणा बुद्रुक महसूल मंडळ, देऊळगाव घाट महसूल मंडळ, कुपटा महसूल मंडळ, मोरेगाव महसूल मंडळ, सेलू महसूल मंडळ आणि वालूर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यानंतर पूर्णा तालुक्यामधील 6 मंडळ आहेत। त्याच्यामध्ये चुडावा महसूल मंडळ, कातनेश्वर महसूल मंडळ, कावलगाव महसूल मंडळ, लिंबळा महसूल मंडळ, पूर्णा महसूल मंडळ आणि ताडकळस महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। त्याच्यानंतर सोनपेठ मधील एकूण 4 महसूल मंडळे, त्याच्यामध्ये अव्वलगाव महसूल मंडळ, शेगाव मराठा महसूल मंडळ, सोनपेठ महसूल मंडळ आणि वडगाव महसूल मंडळ। तर मित्रांनो, हे होते परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके आणि महसूल मंडळ जर पाहायला गेलं तर एकूण 53 महसूल मंडळे जे की यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। याच्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500 एवढा खरीपचा पीक विमा हा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी हा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती दर्शवली जात आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती। अशाच सर्व नवीन व्हिडिओसाठी चॅनल जर नवीन असाल चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।